नाना, शिवसेना शिंदे गटाकडनं वार्ड क्रमांक 41 मधून आपण अधिकृत उमेदवार आहात। याआधीसुद्धा आपण निवडणुकीचा चांगला अनुभव घेतलेला आहे। निवडणूक लढवत असताना आपलं विजन पुढचं काय असणार आहे, काय सांगा? 15 वर्षामध्ये या माझ्या प्रभाग क्रमांक 140मध्ये गेल्या अनेक वर्ष चांगल्या प्रकारचा विकास गेले 15 वर्ष महानगरपालिकेचा नगरसेवक असताना केलेलं आहे। 3 वर्षात हजारो कोटीच्या वर विकास कामं आमच्या या प्रभागामध्ये केलेलं आहे आणि त्याच धर्तीवर येणारी जी नवीन गाव आलेली आहे समाविष्ट उंडरी आसन, पिसोळी, वडाचेवाडी, अवतरवाडी, हांडेवाडी या संपूर्ण परिसरामध्ये त्याच पद्धतीची कामं मी त्या भागात करणार आहे। विशेष करून PPP मॉडेलवर केलेले रस्ते असतील, त्याचबरोबर अनेक कामं असतील PPP मॉडेलवर त्याच धर्तीवर नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये करणार। त्याचबरोबर नवीन समाविष्ट झालेल्या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, त्यात कचऱ्याचा प्रश्न असेल, तिथले DP रस्ते असेल, आमच्या आता नव्याने झालेल्या DPमध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये रस्ते वेगवेगळे आरक्षण पडले, त्या शेतकऱ्यांना न्याय कसा देता येईल आणि तिथल्या भागाचा विकास चांगलं व्हिजन घेऊन आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये 4ही उमेदवार शिवसेनेचे त्या ठिकाणी उतरणार आहे। होणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या प्रभागामधून आपण थांबत आहात त्या भागातली जनता आपला साथ देईल असं ठाम विश्वास 100% 3 वेळा दिले, चौथ्यांदा बी 100% ते सगळे आमचे मतदार बांधव निश्चितच आम्हाला सहकार्य करते। महिला सशक्तीकरणासाठी कशा पद्धतीची उपाययोजना आपण करणार? मी गेल्या अनेक वर्ष महिला सक्षम करण्यासाठी माझी स्वतःची एक गाडी असते, ती रात्री अपरात्री फिरत असते। अशा कोणत्या महिलाला कुठं वाटलं की ते आमचे मोबाईल नंबर त्या प्रभागामध्ये दिले, आमचा एक माणूस जाऊन त्यांना ते घर सुखरूप पोहोच करतो। त्याचबरोबर वाढती लोकसंख्येच्या दृष्टीने आणि अजून एक पोलीस स्टेशन या प्रभागामध्ये होते का तेही आम्ही येणाऱ्या काळामध्ये तेही नियोजन करतो आहे, तेही करण्याचे आमचं उद्दिष्ट आहे। युवा पिढीसाठी रोजगाराबाबत काय आपण उपाययोजना? युवा पिढीसाठी निश्चितच महाराष्ट्र शासन अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आहे। आम्ही युवा पिढीसाठी निरनिराळे उद्योग व्यवसाय कसे येतील, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना मुलांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या कशा मिळतील ह्यासाठी आमचा नेहमी प्रयत्न असं पुढेही भविष्यात अशा युवा पिढीसाठी आमचा प्रयत्न राहील। लाडकी बहिणीचं साथ यंदाही आपल्याला मिळेल? 100%। ओके, धन्यवाद। ओके।